श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गाणगापूर हे क्षेत्र अतिशय पवित्र आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु 8 तीर्थांमुळे ते अधिक पवित्र झालेलं आहे. ही तीर्थ म्हणजे पवित्र स्थानेच आहेत बरं का. तेथे स्नान केल्याने पाप धुवून जाते आणि मनुष्याला विशिष्ट फळ मिळते, असा या तीर्थांचा महिमा आहे. या तीर्थात स्नान केल्यानंतर तुम्हाला काळमृत्यू, अपमृत्यू किंवा काहीही असेल तर ते नाहीसं होऊन शतायुषी प्राप्त होतं. दारिद्र्य नाश होतो, सर्व पापे नष्ट होतात, आत्मशुद्ध होऊन मोक्षप्राप्ती होते. काही क्षेत्रातील गंगास्नानाचे पुण्य मिळते, प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते आणि जन्माजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात. श्री गुरु म्हणती शिष्याशी, महिमा अपार या संगमाशी, प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे. अश्विन वद्य चतुर्दशी दिवाळी पर्वणी श्री गुरु आपल्या शिष्यांना त्रिस्थळीचे स्नान करायला सांगतात. गया, प्रयाग, वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते. सर्व शिष्य यात्रेची तयारी कराव्यास जातो असं म्हणत श्री गुरु हसून म्हणाले, कोणीही तयारी करू नका. गावाजवळ तीर्थे आहेत, चला सर्वजण मी तुम्हाला दाखवतो. असे म्हणून सगळे अमरजा संगमी गेले आणि अतिशय आनंदाने शिष्यांच्या समेत श्री गुरूंनी सुद्धा स्नान केले. पहिला म्हणजे षटकुल तीर्थ. हे तीर्थ त्रिवेणी प्रयाग समान आहे. इंद्र आणि जालंधर दैत्याच्या युद्धात देवगण मारले गेलेले होते. इंद्राला शिवशंकराने अमृत मंत्राने अभिमंत्रित जलकुंभ दिला. अभिमंत्रित जल हे मृतदेवांच्या वर शिंपडताच देव पूर्वीसारखे झाले. त्याच कुंभातील उरलेले जल घेऊन जाताना पृथ्वीवर ते थोडेसे पडले, तेव्हा त्यातून प्रवाह निर्माण झाला. संजीवनी नावाची नदी म्हणून उत्पन्न झाली आणि तीच पुढे अमरजा नावाने प्रख्यात झाली. 2 आहे नृसिंह तीर्थ. या तीर्थात स्नान करून संगमेश्वराचे पूजन करावे. संगमेश्वराला पूजन केल्यास श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची पूजा केल्याचं फळ मिळतं. संगम मंदिरापासून जवळच आहे. तिसरं आहे भागीरथी तीर्थ म्हणजे वाराणसी. हे तीर्थ मणिकर्णिका समान आहे. भारद्वाज गोत्रातील एका ब्राह्मणाच्या शिवभक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकरांनी गुप्त वास्तव्य करून काशी क्षेत्राचे दर्शन झाले आणि मणिकर्णिका कुंड निर्माण केले. तेव्हापासून सगळेजण इथेच येऊन स्नान वगैरे करू लागले. 4 आहे पापविनाशी तीर्थ. हे तीर्थ पापविमोचक आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पूर्वाश्रमीच्या भगिनी रत्नाई यांच्या हातून 5 मांजरांचा वध झालेला होता. आणखीन दोष केले असल्याचे फळ त्या श्वेतकुष्ठ झाले. म्हणून श्री गुरु म्हणाले, तू पापविनाशी तीर्थात स्नान कर. तेथे स्नान करतास तुझा कुष्ठरोग तर जाईलच, परंतु तू नित्यनेमाने स्नान कर, म्हणजे सप्तजन्मी असलेले सर्व पातक नाहीसे होतील. याविषयी संदेह मात्र बाळगू नकोस. श्री गुरूंचे वचन ऐकून रत्नाबाईंनी पापविनाशी तीर्थाजवळ जाऊन त्रिरात्री स्नान केले आणि त्यामुळे त्यांचा पूर्ण कुष्ठरोग नाहीसा झाला. 5 आहे कोटी तीर्थ. पुढे कोटी तीर्थ श्री गुरूंनी सर्वांना दाखवला. यात सोम सूर्यग्रहण अथवा संक्रांती पर्वणी, अमावस्या, पौर्णिमा, प्रतिपदा या दिवशी स्नान करावे असं म्हणलं जातं. येथे यथाशक्ती दान केल्याने कोटी दान केलेले पुण्य मिळते. हे दंडवते मठाच्या मागे तीर्थ आहे. 6 आहे रुद्रपाद तीर्थ. हे गया तीर्था समान आहे. येथे सगळेजण येऊन त्यांचे श्राद्धविधी करतात. 7 आहे चक्रतीर्थ. अतिविशेष पवित्र केशवदेवाच्या जवळ नेणारे हे तीर्थ. तिथे स्नान केल्यास अज्ञानी मनुष्य ज्ञानवंत होतो. तिथेच अस्थिविसर्जनसुद्धा केलं जातं आणि अस्थिचक्राकार तिथे होतात. 8 आहे मन्मथ तीर्थ. गावाच्या पूर्व भागात कल्लेश्वर मंदिराच्या समोर हे तीर्थ आहे. कल्लेश्वर हे गोकर्ण महाबळेश्वर समान क्षेत्र आहे. येथे स्नान करून कल्लेश्वराची पूजा करावी. संपूर्ण श्रावण महिन्यात अभिषेक करावा आणि कार्तिक महिन्यात दीप आराधना करावी. त्याचे अनंत पुण्य आहे. असे हे महात्म्य श्री गुरूंनी या 8 तीर्थांबद्दल 49व्या अध्यायात सांगितलेले आहे बरं का.
गाणगापुरात येणारे भक्त मोठ्या संख्येने हे अष्टतीर्थस्नान करतात. जेव्हा कधी गाणगापुराला जाण्याचा योग जुळून येईल तेव्हा हे अष्टतीर्थस्नान अवश्य करायला हवं. मात्र नदी, घाट, मंदिर हा परिसर अस्वच्छ होणार नाही याची मात्र सगळ्यांनी दक्षता घ्यायला हवी. आणि ही माहिती तुम्ही सगळ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्यांना गाणगापूरला जायचं आहे ते सुद्धा या अष्टतीर्थांचा अनुभव घेतील. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा. तसंच श्री स्वामी समर्थांच्या ब्रह्मांड नाईक चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशीच पुढची माहिती तुम्हाला लगोलग मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.